नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत वयाच्या 40 नंतर वाढतं वजन आणि पोटाची चरबी कमी करण्याचे नियम. वयाच्या 40 नंतर वजन कमी करणे अशक्य वाटते का? तर मग हा आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. सकाळच्या कोमट पाण्यात आल्याचा रस नक्की वापरा. आले शरीरातील पाचक रस वाढवते, ज्यामुळे अन्न पोटावर न साचता ऊर्जेत रूपांतर होते. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये आल्याचा रस घालून प्या. नंबर 2. आठवड्यातून किमान 2 वेळा जेवणात मेथीची किंवा पालकाची भाजी नक्की ठेवा. या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे आतड्यांची स्वच्छता करते आणि पोटाचा घेर वाढू देत नाही. नंबर 3. जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळण्यास मदत होते. नंबर 4. तुमच्या जेवणाच्या ताटात 50% भाग हा हिरव्या पालेभाज्या व ताज्या कोशिंबिरीचा आणि सॅलडचा असावा आणि उरलेल्या अर्ध्या भागात पोळी व भात असावा. नंबर 5. दुपारच्या जेवणामध्ये ताक आवर्जून ठेवा. तुम्ही रोज 1 ग्लास ताक पिऊ शकता. यामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असल्यामुळे ते खाल्लेले जेवण लवकर पचवतात. वयाच्या 40 नंतर आपली पचनशक्ती मंद झालेली असते. ताक ती सुधारण्यास मदत करते. नंबर 6. रोज सकाळी कढीपत्त्याची 6 ते 7 पाने चावून खा किंवा त्याचा रस करून प्या. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते व वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. नंबर 8. प्रवासादरम्यान किंवा ऑफिसमध्ये कधीही भूक लागल्यास तुम्ही बिस्किटे किंवा बाहेरचे मैद्याचे पदार्थ न खाता भाजलेले चणे किंवा भाजलेले मखाने खा. नंबर 9. दुपारी किंवा रात्री जेवण केल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खा. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्नाचे चरबीत रूपांतर होणे थांबते. नंबर 10. पांढऱ्या साखरेचा वापर टाळा. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करा, कारण त्याच्यामध्ये पांढऱ्या साखरेचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय गुळाचा मर्यादित प्रमाणात वापर करा. बाहेरचे पॅकेटबंद पदार्थ, वेपर्स, जंक फूड आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. यातील ट्रान्स फॅट्समुळे पोटाचा घेर खूप वेगाने वाढतो. नंबर 12. रात्रीच्या जेवणामध्ये जास्त जड पदार्थ न खाता मुगाचे वरण, साधे सूप किंवा मऊ खिचडी यांसारख्या हलक्या आणि पचायला सोप्या पदार्थांचा समावेश करा. व रात्रीचे जेवण संध्याकाळी लवकर करा. संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये रात्रीचे जेवण करा. नंबर 13. रोजच्या जेवणामध्ये आवर्जून ओव्याचा वापर करा. ओव्यातील थायमॉल नावाचे तत्व पोटातील पाचक रस वाढवून गॅस आणि फुगीरपणा लगेच कमी करते. नंबर 14. तुमच्या जेवणामध्ये जवस चटणीचा वापर नक्की करा. जवस चटणी हाडांच्या मजबूतीसाठी आणि वेट लॉससाठी एखाद्या वरदानासारखी काम करते. नंबर 15. मेथीदाणे. 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री 1 चमचाभर मेथीदाणे भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास मदत होते. पण आपल्याला रोज 1 चमचाभरच मेथीदाण्यांचा वापर करायचा आहे. जास्तही मेथीदाण्यांचा वापर करायचा नाही. व आपल्याला हे मेथीदाण्यांचे पाणी रोज सकाळी 1 महिनाभर प्यायचे आहे. नंबर 16. फायबरयुक्त अन्न. आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे प्रमाण जास्त ठेवा. नंबर 17. पाणी भरपूर प्या. दिवसभरात कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्या. पाणी भरपूर पिल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. नंबर 18. तणाव नियंत्रण. अतिरिक्त तणावामुळे वजन वाढू शकते. यासाठी ताणतणावावर
आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे. ताणतणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करा आणि मेडिटेशन करा व योगासने देखील तुम्ही करू शकता. नंबर 19, पुरेशी झोप. दररोज कमीत कमी 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतात व आपले वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 20, व्यायाम. दररोज कमीत कमी 30 ते 40 मिनिटे व्यायाम करा. त्यामध्ये तुम्ही चालणे किंवा योगासने करू शकता. नंबर 21, प्रथिने वाढवा. म्हणजेच आपल्या आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे आहे. आपल्या आहारात डाळी, अंडी, मोड आलेली कडधान्य, सुकामेवा यांचा वापर करा. यामुळे स्नायूची ताकद टिकून राहते व आपल्याला सुक्या मेव्याचा वापर मर्यादित प्रमाणात करायचा आहे. व तसेच आपल्याला रोज दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करायची आहे. रोज 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचे व रोज कमीत कमी 30 ते 40 मिनिटे व्यायाम करायचा. योग्य आहार घ्यायचा. त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असायला पाहिजे. भरपूर पाणी प्यायचे. कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी दररोज प्यायचे. 7 ते 8 तास कमीत कमी रोज गाढ झोप घ्यायची व रात्री जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे शतपावली करायची आहे. वरी सांगितलेल्या या 21 सवयी तुम्ही जर लावल्या तर वयाच्या 40 नंतर वाढलेले वजन व पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.